नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजपासून सुरू झालेल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्यातले काही जण दिवाळी निमित्त गावाला गेलेत, काही जण पुण्यात आहेत, काही जण तालुके शहर या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने दिवाळी मनापासून खरंच साजरी करताय का रे? कुठेतरी वाटतंय ना आभ्यास केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी नैराश्य येते. जे मला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये नेहमी जाणवत असतं की कुठलाही सण आला तर आपण एक प्रकारे तो आहे तो दिवस नेहमीसारखा दिवस म्हणूनच त्याच्याकडे बघतो आणि कुठेतरी ती नकारात्मकताच सतत घेऊन जात असतो. तुमचा सण न साजरा केल्यामुळे तुमचा अभ्यास वाढणार आहे का? तर नक्कीच नाही. लक्षात ठेवा, शेड्यूल आलंय. 9 नोव्हेंबरची राज्यसेवा पूर्व, 21 डिसेंबरची कंबाईन पूर्व, 4 जानेवारीची आपली गटकची पूर्व, त्यानंतर मार्च आणि एप्रिल मधील राज्यसेवा मुख्य, 17 मेची कंबाईन गट ब मुख्य, जून मधली गट क मुख्य. एवढं 7-8 महिने जर तुम्हाला सतत चांगल्या माइंडसेटने, पॉझिटिव्ह माइंडसेटने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त लागते ती म्हणजे सकारात्मकता. ती सकारात्मकता तुम्ही आता जो काही दिवाळीचा वर्षाचा सण तुमच्या घरच्यांसोबत, तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत साजरी करत आहात, त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालून ती सकारात्मकता मिळवा की पुढचे 8 महिने तुम्हाला लढायला मिळतील. आणि काहीच टेन्शन घेऊ नका. उद्यापासून युट्यूबला मी स्वतः रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहे आणि जर आपण पूर्ण वेळ साजरा करतोय सण तर कुठेतरी एक प्रकारे थोडा वेळ अभ्यासाला सुद्धा द्या. आणि त्याच निमित्ताने आपण बघतोय की गट ब च्या बाबतीमध्ये आपल्या जेवढ्या काही बॅचेस आहेत होलिस्टिकच्या, या सर्व बॅचेसवर आपण डिस्काउंट दिलेला आहे. काही जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला फक्त टेस्ट सिरीज करायची आहे, काही जणांचं म्हणणं होतं की आम्हाला फक्त PYQ करायची आहे, काही जण म्हणतात की सर आम्हाला सब्जेक्ट वाईज PYQ करायचे आहेत. अशा सर्व बॅचेस आपण आपल्या ॲपवर एक प्रकारे अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि आता दिवाळीमध्ये 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण प्रॉपर एक प्रकारे निर्धार 25 हा 15% डिस्काउंटचा एक प्रकारे कुपन कोड सुद्धा दिलेला आहे. तर सकारात्मकता घ्या, चांगला वेळ घालवा, सोबत थोडा थोडा अभ्यास करा आणि त्याच सकारात्मकतेने पुन्हा तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी या. कारण पुढचे 8 महिने तुम्हाला आणि मला एकत्र होऊन आपल्याला अपयशाशी लढायचंय आणि यश प्राप्त करायचंय. थांबूया इथे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. माझ्या परिवाराकडनं तुमच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.